अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज मी आपल्याला मौनी अमावस्या आहे. या मौनी अमावस्येचं महत्व काय आहे, त्या दिवशी मौनी अमावस्या म्हणजे काय, त्या दिवशी हिरण्यदान असेल, पितरांची शांती असेल, मन शांती असेल आणि अमावस्याच्या दिवशी करायची विशेष सेवा. अमावस्या म्हटलं तर खूप जण घाबरतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही अमावस्या म्हटलं घाबरायचं नाही. अमावस्या म्हटलं तर घाबरायचं नाही आणि मनामधली भीती ही दूर होण्यासाठी आपण सेवा करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, अमावस्याच्या दिवशी आपण मौनी अमावस्या आहे. मौनी अमावस्या म्हणजे काय, त्या दिवशी मौन धारण करायचं दिवसभर. ज्यांचे वडील वारलेले असेल त्यांनी प्रत्येक अमावस्याचा उपवास करायला पाहिजे. महिन्यात एकच अमावस्या येते. ज्यांचे वडील वारले असेल त्यांनी प्रत्येक अमावस्याचा उपवास करायला पाहिजे. दिवसभर फराळ करायचं, रात्री उपवास सोडायचा. मौनी अमावस्येचं महत्व आहे मौन राहणं, शांत राहणं. त्या दिवशी दिवसभर एक शब्दही न बोलणं. कंट्रोल करा, मन स्थिर ठेवा आणि त्या दिवशी विनाकारण म्हणजे काही गरज नसताना बोलायचं नाही, शांत राहायचं, स्वतःसोबत संवाद साधायचा आणि त्या दिवशी दिवसभर मौन राहायचं. मौनामध्ये खूप शक्ती असते, खूप ताकद आहे. मग त्या दिवशी अमावस्या आहे, त्या दिवशी काय करायचं, सगळ्यात पहिले आपण आपल्या घरामध्ये आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद असेल, परत गाईचं थोडं शेण असेल, गोमित्र असेल, ते आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येक अमावस्याला प्रत्येकाने घ्यायचं. तुम्हाला छातीमध्ये दरदर होत असेल, मन घाबरत असेल, मनामध्ये भीती वाटत असेल, मन बेचैन असेल, खूप जणांना अमावस्या आणि पौर्णिमेला मन बेचैन होतं. अमावस्या आणि पौर्णिमेला मन बेचैन होतं, मन कासावीस होतं, खूप जणांना भीती वाटते. मग अशा वेळेस प्रत्येक अमावस्याला आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद असेल, गोमूत्र असेल, गाईचं गोमूत्र घ्या. तुम्ही म्हणणार इथून विकत आणणार, तिथून विकत आणणार, विकतचं गोमूत्र घेऊ नका. आपल्या जवळ गाय असेल, गोठा असेल तिथं घ्या. ते गोमूत्राचा वास यायला पाहिजे, चांगला वास आल्यानंतर आपल्याला मनातले जे काही निगेटिव्ह विचार असतात तो काढण्याचा दिवस म्हणजे अमावस्या. घरातील जाळी जुमटे हे सगळं काढण्याचा दिवस म्हणजे अमावस्या. म्हणजे महिन्याभराचं जे काही असेल ते सगळं काढण्याचा दिवस म्हणजे अमावस्या आहे. जाळे जुमटे, मनातले वाईट विचार, मनामध्ये खूप रागराग. मग त्या दिवशी आपण आंघोळीच्या पाणी या सगळ्या गोष्टी घ्यायच्या. त्या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्व आहे. गंगा स्नान, जवळ कुठे गंगा स्नान असेल ते घ्या, किंवा गाणगापूरचं पाणी आणलं असेल ते आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्या. आपल्या घरामध्ये उंबरा असतो प्रत्येकाचा, त्या उंबऱ्याला काय करायचं, हळद लावा, हळदीचं लेपन करायचं. पिवळ्या मोहरी प्रत्येकाकडे असतात, पिवळ्या मोहरी बघा, पिवळ्या मोहरी घ्यायच्या. त्याच्यावर कालभैरवाष्टक असेल, वल्गा सुक्त असेल, हे म्हणून ते पिवळ्या मोहरी आपल्या घराच्या आजूबाजूला सगळीकडे टाका. आपल्या घरामध्ये खूप नारळ ठेवलेले असतात, खूप नारळ लावलेले असतात. ह्या भिंतीला नारळ, त्या भिंतीला नारळ, इकडं नारळ, तिकडे नारळ. ते जे सगळे नारळ असेल तर त्या दिवशी विसर्जन करून टाका. कोणत्याही नारळाला 6 महिने 1 वर्ष जास्त झाला असेल ते सगळे नारळ विसर्जन करून टाकायचे अमावस्याच्या दिवशी. आपल्या घरामध्ये जास्तीचा पसारा असेल, खूप पसारा असतो काही काहींच्या घरामध्ये, तो पसारा कमी करावा. अमावस्या म्हणजे स्वच्छता, अमावस्या म्हणजे मनामध्ये जो राग असो, द्वेष असेल, मन घाबरणं असेल, ते सगळं स्वच्छ करण्याचा दिवस आहे. परत अमावस्याच्या दिवशी आपलं देवघर स्वच्छ करा. देवघर तुम्ही म्हणणार दादा देवघर कसं स्वच्छ करायचं, आपण जे देवघर ठेवलेलं आहे ते देवघर आहे, थोडं बाजूला घ्यायचं. आपलं मन स्वच्छ झालं, आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घेतलं, गोमूत्र घेतलं, गाईचं थोडं शेण घेतलं, अंगाला लावायचं. कोणाला बाहेरची बाधा, करणी बाधा काही असेल दोष, मन घाबरत असेल, गाईचं शेण अंगाला लावलं ना, आपण चोळलं ना, मनातले विकार आहे ना ते कमी होऊन जातात. करून बघा, हे मी स्वतः करतो प्रत्येक अमावस्या. मनामध्ये विकार कमी होऊन जातं, डिप्रेशन कमी होऊन जातं, मन घाबरणं कमी होऊन जातं, छातीत धडधड कमी होऊन जाते.
अंगाला मस्त चोळायचं, अंग असं पवित्र होतं आणि नकारात्मकता गोष्टी कमी होतात. हे केल्यानंतर आपलं देवघर आहे ते देवघर स्वच्छ पुसायचं. मग काय करायचं, देवघर पहिले जे देवघराची जागा आहे, प्रत्येक अमावस्याला तुम्ही केलं तर अतिउत्तम. काही काही जणांचं देवघराच्या पाठीमागे एवढे जाळे जुमटे लागलेले असतात, पाली फिरत असतात, खूप जाळे जुमटे घाण. मग काय करायचं, प्रत्येक अमावस्याला आपले देव आहे, देव एका डिश मध्ये घ्या, देवघर ते उचलायला जमत असेल उचला, किंवा झाडूनी देवघर आहे ते मागच्या साईडनी पूर्ण स्वच्छ पुसून घ्या. धुवायला जमत असेल तर धुवून घ्या, पुसायला जमत असेल तर पुसून घ्या, जशी तुमची जागा असेल तशी. काही काही जणांचं देवघर आहे वर्ष 5-5 वर्ष त्या देवघराला कोणी बघत पण नाही. देवघराच्या मागच्या साईडला जाळे जुमटे सगळे लागलेले असतात, पाली उंदरं खेळत असतात, तर ते सगळं स्वच्छ करून घ्या. खूप जणांच्या देवघरामध्ये रॅक असतात, ते रॅक पण सगळे स्वच्छ करून घ्या. देवघरामध्ये घाण ठेवायची नाही. देवघराच्या वरच्या साईडला पण खूप जणांची घाण असते, काही ठेवलेलं असतं सामान, ते पण पूर्ण सामान आहे ते स्वच्छ करून घ्या. म्हणजे अमावस्येच्या दिवशी पहिले आपण स्वच्छ व्हायचं म्हणजे काय, आपण पण आपल्या मनातील वाईट विचार काढून टाकायचे. त्याच्या बरोबर देवघर आहे, देवघर पण स्वच्छ करायचं. देवघर स्वच्छ केल्यानंतर आपल्या पित्रांची सेवा. त्या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पित्रांचे फोटो असतात. अमावस्येच्या दिवशी पित्रांचे फोटो काही जण ठेवत नाही, पण माझं मत असं आहे, आपण पित्रांची इस्टेट घेतो, पित्रांचे पैसे घेतो, पित्रांचं घर घेतो, जमीन घेतो, सगळं घेतो. आई वडिलांनी किंवा आजोबांनी एवढं आपल्याला जन्म दिला, सगळ्या गोष्टी केल्या, आणि त्यांचेच फोटो ठेवायला काही काही जणांना लाज वाटते. आपल्या पित्रांचे फोटो आपण घरी ठेवले पाहिजे. कोणत्या दिशेला ठेवायचे, दक्षिण उत्तर ठेवायचे. त्यांना अमावस्येच्या दिवशी हार घाला, तो पित्रांचा सण आहे. प्रत्येक अमावस्येच्या दिवशी हार घालायचा, तर्पण करायचं. पितृतर्पण असेल ते करा. हिरण्यदान करायचं. हिरण्यदान म्हणजे काय, खूप जणांना नारायणबळी असेल, त्रिपिंडी असेल, हे करायला जमत नाही. करतो खूप जण, पण नियम पाळणं होत नाही. मग हिरण्यदान सगळ्यांनी करायला पाहिजे. मुली असेल, महिला असेल, पुरुष असेल, सगळ्यांनी. कारण की आई वडिलांनी सगळ्यांना जन्म दिलेला आहे, लक्षात ठेवा. मग हिरण्यदान करताना आपण काय करायचं, ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, दूध, पेढे, जानवं असतं, दूध, पेढे, जानवं, जोड, शिदा, तो प्रत्येक अमावस्याला ब्राह्मणाला द्यावं. पण तुम्ही म्हणणार, दादा ब्राह्मणालाच का बरं द्यायचं, आम्ही कोणाला देतो? कसं असतं, पवित्र म्हणजे जे पवित्र आहे, आपण जे सपत्रित दान असतो, सपत्रित दान आहे, सपत्रित दान द्यायला पाहिजे. संकल्प करायचा, हातामध्ये पाणी घ्या, गंधाक्षता फुल घ्या, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या, आणि तुमच्या पित्रांच्या स्मरणार्थ आम्ही हिरण्यदान करत आहोत असं म्हणून संकल्प सोडून पाणी सोडून द्यायचं. संकल्प करताना खाली चटई घ्यायची नाही, दक्षिण दिशेला तोंड करून संकल्प करायचा पित्रांचा. जे तुम्ही दूध असेल, पेढे असेल, जानवजोड असेल, शिदा असेल, वस्त्र असेल, ते ब्राह्मणाला घरी नेऊन द्या किंवा त्यांना घरी बोलवा. तुम्हाला जसं जमेल तसं ते प्रत्येक अमावस्याला करायचं. हे आपल्याला जवळच्या ब्राह्मणाला पण देऊ शकता. जर तुम्हाला ब्राह्मण नाही भेटला तर तुम्ही मला संकल्प करून दान दक्षिणा देऊ शकता. संकल्प करून द्यावं, आणि दक्षिणा पाठवल्यानंतर आपलं नाव आणि गोत्र मला प्रत्येकाने पाठवा, आणि आपल्या पितरांची नावं पाठवायची किंवा नाव आणि गोत्र पाठवा. हे केल्यानंतर हे तुम्ही मौनी अमावस्येच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता. लक्षात ठेवा, दिवसभरात कधीही करू शकता. महिला असेल, मुली असेल, कोणीही करू शकता. आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ तुम्ही करू शकता. तर हे झाल्यानंतर हातपाय तोंड धुवून घ्यायचं. पितृस्तुती, पितृनमन, पितृअष्टक ते वाचायचं. हे झाल्यानंतर आपल्या घरामध्ये आपलं मन स्वच्छ झालं पाहिजे, आपले देवघर स्वच्छ झाले पाहिजे. दुसरी गोष्ट, आपलं मन, नंतर देवघर, नंतर पित्रांचं ऋण मधून आपण मुक्त झालो. चौथी गोष्ट, आपल्या जवळच्या कालभैरवच्या मंदिरामध्ये जायचं. का बरं जायचं कालभैरवला? अमावस्या आणि कालभैरवांचा काय संबंध आहे? कालभैरव, आदिनाथ, शंकर महाराज
मग कालभैरव जे आहे प्रत्येक अमावस्येला आपल्या जवळच्या कालभैरवच्या मंदिरामध्ये जायचं. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये असतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये युनिव्हर्सिटीच्या तिथे, विद्यापीठाच्या तिथे प्राचीन कालभैरवचं मंदिर आहे. तिथे प्रत्येक अमावस्याला कालभैरव तिथे जायचं, एक नारळ घेऊन जायचं. तिथे गेल्यावर काय करायचं? कालभैरवाष्टक 11 वेळा म्हणायचं. जो काल म्हणजे काय? अपमृत्यू, भय, कोणाचा त्रास, वादविवाद याच्यापासून आपल्याला संरक्षण भेटण्यासाठी प्रत्येक महिन्याला आपण कालभैरवच्या मंदिरात जायचं. मी स्वतः जातो. मी 2006 पासून जातोय. महिनाभर आपल्याला संरक्षण असतं. नारळ घेऊन जायचं, तिथं कालभैरवाष्टक म्हणायचं 11 वेळा, स्वतः म्हणायचं आपण. ते नारळ कालभैरवाच्या चरणाजवळ ठेवायचं, कालभैरवाच्या पायाला हात लावायचा, दर्शन घ्यायचं. तिथे दिलेलं काही प्रसाद असेल, काय असेल, काही खायचं नाही, आपापल्या घरी येऊन जायचं. हे लक्षात ठेवा. घरी आल्यानंतर एक दिवा घ्या. दिवा घेतल्यानंतर त्याच्यात तांदूळ टाका आणि त्याच्यावर कापूर लावून आपल्या प्रवेशद्वाराच्या समोर कापूर जाळायचा. घरातील काही निगेटिव्ह शक्ती असेल, वाद असेल, हे सगळं नष्ट होऊन जातं. हे केल्यानंतर घरी सगळ्यांनी सामूहिक कालभैरवाष्टक आहे तसं काय करायचं? हवन करायचं. वल्गा सुक्त असेल, कालभैरवाष्टक असेल, रामरक्षा स्तोत्र असेल, तसं हवन करून प्रत्येकाने कालभैरवाष्टक सामूहिक तरी 1 वेळा, 3 वेळा किंवा 7 वेळा कालभैरवाष्टक म्हणायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही जर अमावस्येच्या दिवशी, खूप जण अमावस्येच्या दिवशी मग दुर्गा सप्तशती पाठ वाचता, त्याच्यासोबत कालभैरवाष्टक म्हणता. त्याच्यावर पण मी सविस्तर व्हिडिओ टाकणार आहे. मग आपण त्या दिवशी जास्त कालभैरवाष्टक आणि अमावस्येच्या दिवशी परान्न घ्यायचं नाही. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणणार दादा मग परान्न आम्ही घेतो. परान्न म्हणजे काय? कोणाच्या घरचं पाणी पण नाही प्यायचं अमावस्येच्या दिवशी. मौनी अमावस्या ही सगळ्यात महत्वाची अमावस्या आहे. आपल्या जवळच्या मारुती मंदिरामध्ये जावं, तिथं तेल घेऊन जायचं, वात घेऊन जा, मारुतीला एक नारळ फोडा किंवा अर्पण करा. आणि जे बिझनेस करता, आमचं दुकान आहे किंवा कोणाचं काही दुकान असेल, शॉप असेल, काही असेल, जे व्यक्ती बिझनेस करतात त्यांनी जवळच्या मारुती मंदिरामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये आपल्या इच्छेनुसार तेल असेल ते द्यायला पाहिजे. आपल्या जवळच्या मारुती मंदिरामध्ये शनीचं मंदिर असेल, मारुती महाराजांचं मंदिर असेल, शनी महाराजांचं मंदिर असेल, तिथे छोटी तेल बॅग, छोटी मोठी तुम्हाला जशी देता येईल ती प्रत्येक अमावस्याला द्यायला पाहिजे. अशा जर पद्धतीने तुम्ही जर सेवा केली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. खूप जणांना छातीमध्ये दडदड होणं, मन घाबरणं, मन बेचैन होणं, रात्री झोप न येणं. त्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या अंगावरून मोरपीस आहे तसा मोरपिसाचा उतारा करू शकता. आपल्या अंगावरून 7 वेळा उतरून मोरपीस देवघराजवळ ठेवून द्यायचं. अमावस्येच्या दिवशी घाबरायचं नाही. जास्तीत जास्त आपण कालभैरवाष्टक असेल, वल्गा सुक्त असेल ते म्हणावं. खूप जण काय करतात, अमावस्येच्या दिवशी शेजारचे जे लोक आहेत त्यांना भाजी देतात, अमावस्येच्या दिवशी तेलकट देतात. अमावस्येच्या दिवशी कोणाची भाजी खायची नाही, कोणाची पोळी खायची नाही. अमावस्येच्या दिवशी शेजारचं कोणाला द्यायचं पण नाही आणि कोणाचं घ्यायचं पण नाही. गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे, जो व्यक्ती अमावस्येच्या दिवशी परान्न खातो तो मास पुण्य त्याचं जातं. मास पुण्य म्हणजे काय? तुम्ही महिन्याभरात केलेलं नामस्मरण असेल, स्वामीचरित्र असेल, गुरुचरित्र असेल, नवनाथ पारायण असेल, सगळी महिन्याभराची केलेली सेवा त्या व्यक्तीला भेटून जाते. म्हणून अमावस्येच्या दिवशी नामस्मरण करावं. ही मौनी अमावस्या आहे. ह्या दिवशी सगळ्यांनी दिवसभरात मौन धारण करावं. मौनामध्ये खूप ताकद आहे. दिवसभर शांत राहावं, नामस्मरण करावं. अशा पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी. न घाबरता. अमावस्याला घाबरायचं नाही. अमावस्या म्हणजे स्वच्छता, अमावस्या म्हणजे आपल्या मनातील नकारात्मक गोष्टी काढून टाकणे. हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी. रात्री झोपी जायचं, छानपैकी आपण सेवा करायची. त्या दिवशी महाराजांचा अभिषेक करावा, आपल्या कुलदेवतीचा अभिषेक करावा. छानपैकी आपण सेवा करू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.